नमस्कार. खूप दिवसाच्या सुट्टीनंतर मी पुन्हा एक व्हिडिओ घेऊन आली आहे आमच्या चॅनलवरती. तर आजचा दिवस आहे दसऱ्याचा. तर मी कालच उपवास सोडलाय, काल घट उठले, पण मी आज पुरणपोळ्या केलेत कारण कारण मला करायच्या होत्या आज. ठीक आहे. तर आज तेलाच्या पुरणपोळ्या मी करत आहे आणि मी काय खूप अशी हे नाही आहे सुगरण वगैरे, कारण मी आत्ता शिकली आहे तेलाच्या पुरणपोळ्या. मी ट्राय करत होती पहिलेपासूनच, कारण गावी एवढा इम्पॉर्टन्स आहे तेलाच्या पोळ्यांच्यासाठी. तर ते बघता मी म्हटलं आता जरा मनावर घेतलं पाहिजे, आपण शिकलं पाहिजे. तर ठीक आहे, चुकीतूनच मी शिकत आहे, कारण पहिले खूप वेळा माझ्या पोळ्या बिघडलेल्या आहेत. पण ठीक आहे, आता थोड्या थोड्या चांगल्या येत आहेत. पण एकदम अशा परफेक्ट एका आकाराच्या सगळ्या होत नाहीत, कधी कधी काटापर्यंत पुरण जात नाही. पण ठीक आहे, सॉफ्ट होतात, ह्याच्यावरच मी समाधानी आहे. आणि भरपूर असं मी शिकली, म्हणजे करत करत प्रत्येक वेळेस चुकत होतं, पण आता ठीक आहे, पहिल्यापेक्षा तरी मला छान जमत आहेत. तर मी इथे डाळ रात्री भिजत ठेवली होती आणि ती सकाळी उठून मी कुकरला लावली. त्याच्यामध्ये थोडंसं हळद, तेल आणि डाळीला पाणी आपल्या अंदाजानेच घालायचं. आणि त्याच्या मी 4 ते 5 शिट्या करून घेतलेल्या आहेत. आणि इथे मी गव्हाचंच पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि काय नाही, पाणी घालून ते छान मळून घ्यायचं. चपातीचं पीठ असतं त्याच्यापेक्षा खूप लूज ठेवायची असते ही कणिक. आता मी हे मर्दून ठेवत आहे, पण जेव्हा मी ते टोपामध्ये झाकून ठेवलं ना, त्याच्यावरती मी थोडं पाणी मारून ठेवलं होतं, जेणेकरून ती म्हणजे हे होणार नाही, लूज पडेल. आणि मी बटाटे शिजत घातले नंतर त्याच डाळीच्या कुकरमध्ये. आणि मग नंतर इथे एक वाटी डाळ घेतली असेल तर 1 वाटीच गूळ आपल्याला घ्यायचा आहे पुरणासाठी. ठीक आहे. तर तो मी किसून घेतला होता. आणि हे वाटणाचं आहे साहित्य. खोबरं भाजून घेतलं, तीळ जिरं भाजून घेतलं, कोथिंबीर, आलं आणि लसूण एवढंच घालते. आणि जी शिजलेली डाळ असते ना, ती आता मी निथळून घेत आहे आणि ह्याच्यातलाच 1 चमचा मी ते जे वाटण आहे ना त्याच्यामध्ये घातलं, जेणेकरून आपली डाळ घट्ट होईल, म्हणून घट्टपणा यायसाठी डाळीला नाही, आमटीला घट्टपणा येण्यासाठी ते मी घातलं होतं. मी नेहमी घालते. आता आपल्याला डाळ पूर्णपणे छान अशी नितळून घ्यायची आहे, पाणी पूर्ण त्याच्यातलं काढायचं आणि हे पाणी आपल्याला आमटीमध्ये यूज करायचं आहे. आता मी या डाळ शिजवलेल्या टोपामध्ये पुरण शिजवून घेणार आहे. तर त्याच्यासाठी आपण जी नितळून घेतलेली डाळ आहे ती या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची. तसेच त्याच्याबरोबर गूळ टाकायचा, वेलची पूड टाकायची, वेलची पूड आणि थोडंसं जायफळ पण मी ह्याच्यामध्ये किसून घातलं होतं, टेस्ट छान येते त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर हे पूर्ण असं म्हणजे मीडियम गॅसवरती असं हलवतच आपल्याला हे पूर्ण शिजवून घ्यायचं आहे. आणि काय होतं, कधी कधी जाड जाड अशी डाळ राहते आणि लास्टला ना पुरण आपलं वाटून झाल्यानंतर तर ती डाळ तशीच राहते जाड जाड अशी. तर मी तुम्हाला इथे एक ट्रिक सांगणार आहे. तर ते जेव्हा आपण शिजवून घेतो ना, तेव्हा पोटॅटो मॅशरनी ती डाळ अशी छान बारीक करून घ्यायची, तुम्ही बघू शकताय. तर इथे आता आपलं पुरण शिजलेलं आहे. ते ओळखायचं कसं, चमचा उभा ठेवायचा, तो खाली नाही पडला पाहिजे, म्हणजे तुमचं पुरण शिजलेलं आहे. आणि आता हे गरम गरमच आपल्याला वाटून घ्यायचं आहे, जेणेकरून ते दाडं राहणार नाही आणि पटकन होतं. असं तुम्ही जर गरम गरम वाटून घेतलं तर त्याला वेळ लागत नाही. आता तुम्ही बघू शकता इथे एकही डाळीचा दाणा माझ्या वरती राहिलेला नाही, जाळीवरती. पूर्ण डाळीचं पुरण मी करून घेतलेलं आहे. तर बघा किती छान मऊ झालेलं आहे. तर ते ह्याच्याचमुळे की आपण जेव्हा ते पोटॅटो मॅशरने डाळ मॅश करतो ना, तर ती डाळ पूर्णपणे शिजली जाते. ठीक आहे. तर आता इथे मी आमटीला फोडणी देऊन घेते. ही काय म्हणजे जे सगळे करतात तशीच आहे ही. मी वाटण जे सांगितले तुम्हाला, आणि हा जो काय मी दाखवते तो तडका द्यायचा आहे. ते वाटण घालायचं, आपला घाटी मसाला घालायचा आणि छान परतून घ्यायचा तेलावरती. तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये जे डाळीचं नितळून काढलेलं पाणी होतं ते घालायचं. आणि त्याच्यानंतर कोथिंबीर वगैरे, मीठ आणि थोडंसं मी इथे गरम मसाला घातलेला आहे नंतर. तर एवढं घालून छान उकळी येऊन द्यायची आमटीला. आणि मग मी बटाट्याची भाजी केली आहे, ती पण साधीच आहे. बटाटे उकडून घेतले होते, कांदा जास्त घातला होता आणि त्याला पण तडक्याला मी जिरं, राई, कढीपत्ता, आलं लसणाची पेस्ट तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता, मी इथे घातली नव्हती. आणि मग कांदा छान शिजला की त्याच्यामध्ये बटाटे टाकायचे उकडलेले, हळद टाकायची, मिक्स करून घ्यायचं आणि कोथिंबीर टाकायची वरून, खूप छान लागते. त्याच्यानंतर मी भजी करायसाठी कांदा भिजत ठेवला होता पिठामध्ये, आणि तो नंतर भजी आणि पापड तळून घेतल्यानंतर नैवेद्य दाखवला.
खंडेपूजन केलं आणि नंतर हे लोक खाली गेले होते गाडी वगैरे पूजायसाठी. तर मी वरचं सगळं आवरून घेतलं आणि माझं जेव्हा डाळ भात आमटी हे सगळं झालं होतं आणि पोळ्याची तयारी करून ठेवली होती. पीठ मळून ठेवलं होतं, कणिक भिजत ठेवली होती आणि पुरण पण वाटून झालं होतं. तर भांड्याचा एवढा पसारा पडला होता ना, तर मी आधी भांडी घासून घेतली आणि मग त्याच्यानंतर निवांत पोळ्या केल्या. तर असं मी थोडंफार म्हणजे त्या दिवशी केलेलं हे सगळं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर मला इथे सांगायचं हे होतं की संध्याकाळ जेव्हा म्हणजे सकाळचं पूर्ण दुपारपर्यंत माझा दिवस ह्या सगळं जेवण बनवणे, जेवायला वाढणे, परत भांडी घासणे, म्हणजे जेवण बनवल्यानंतरची भांडी, नंतर त्याच्यानंतरची भांडी, जेवल्यानंतरची, हे सगळं ह्याच्यामध्ये गेला. पण संध्याकाळ झाल्यानंतर म्हणजे दुपारी आम्ही जेवलो आणि झोपलो आणि नंतर संध्याकाळी मस्त कपडे वगैरे घातले. आम्ही दरवर्षी ना इथे गणपतीचं मंदिर आहे चिंतामणी, तर त्या मंदिरात जातो. मस्त तिथे त्या आई असतात, त्यांना सोनं देतो, पाया पडतो, छान येतो. आणि मग संध्याकाळ झाल्यानंतर जेव्हा मी तयारी करत होती ना, तर तेव्हा मला इतकं असं म्हणजे एकतर कॉलेजची आठवण झाली, कारण मी हिरव्या बांगड्या वगैरे असं काही घातलं नव्हतं. जसं साडी डेला तयार होतं ना, तशी मी साडी डेसाठी तयार झालेली तशी झालेली. त्यामुळे मला असं वाटतच नव्हतं की मी म्हणजे माझं लग्न झालं आहे आणि मी असं ह्याच्यासाठी सणावारीसाठी तयार होते. मला कॉलेजची आठवण झाली ॲक्च्युली. आणि मग ते सगळं ठीक आहे, म्हणजे बांगड्या वगैरे पण म्हणा, ते गळ्यातलं वगैरे खोटं हे ते. आणि त्याच्यानंतर मला आठवण झाली आमच्या लहानपणीची, कारण हे सगळं मम्मी पप्पा करायचे आणि आम्ही छोटे छोटे जशी माझी मुलं आहेत तसं मस्त थोडी थोडी म्हणजे अशी थोडी थोडी मदत करायची काहीतरी करायला मम्मीला वगैरे हे ते. आणि मग नवीन कपडे घालायचे, सोनं वाटायला जायचं सगळ्यांकडे, मग ते लोक आपल्याला खायला देणार, पेढा वगैरे किंवा काय कडाकणी द्यायचे. कोण कोण आमच्या इथे हे करतात, धपाटे करतात, तर ते कुठली काकी धपाटे करत असेल तर ते धपाटे द्यायचे. तर इतकं मस्त एन्जॉय, ते लहानपण किती छान असतं. तर मला असं वाटलं का मी मोठी झाली यार, लहान होतं तेच मस्त होतं. खूप मस्त मस्त म्हणजे मज्जा करायचो आम्ही. लहानपणी पण मंदिरात वगैरे जायचो, पाया पडायला वगैरे, देवाला सोनं वगैरे द्यायचं. तर मुलं माझी जेव्हा मला आणि मिस्टरांना सोनं देऊन पाया पडत होते आणि आजूबाजूच्या काका काकींना सोनं देऊन पाया पडत होते, सोनं घ्या, सोन्यासारखं राहा, हॅप्पी दसरा, कोण कोण एकमेकाला असं बोलत होतं. तर ते सगळं आमचं म्हणजे आम्ही जेव्हा छोटे होतो तेव्हा आम्ही काय काय करायचो ते सगळं असं डोळ्यासमोर आलं. सगळ्या आठवणी ताज्या झाल्या, मम्मी पप्पांची आठवण आली, भावाची आठवण आली. खूप मस्त, कारण माझा उपवास होता 9 दिवसाचा. तर मम्मी माझी रोज फोन करायची, कसं जमतंय का म्हणून, त्रास नाही ना झाला हे विचारायसाठी. तर मला हे आठवलं, ती अशी मला सारखी फोन करत होती आणि मला ह्या वर्षी इतका त्रास झाला. तर मला तेच आठवत होतं की माझी मम्मी एवढं म्हणजे तिचा चेहरा वगैरे दिसायचा आम्हाला की ही थकली आहे बाबा, हिला त्रास होतो. पण असं आम्ही थोडी थोडीच मदत करायचो ना, एवढं थोडी. आता मम्मी आहे तर म्हणजे आता माझ्या पण घरात आपण किती म्हणजे आपल्या मम्म्या कितीही आजारी असू देत तर सगळं त्यांनाच करायला लागतं. तर प्लीज जर कोणी तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि तुमच्या घरी जर मम्मी किंवा बायको कोणी असू दे, तर त्यांना त्रास होतो पण त्या सांगत नाहीत, दाखवत नाहीत, तर तुम्ही प्लीज त्यांना मदत करत जा. कारण मला हे आत्ता रिअलाईज झालं जेव्हा मी उपवास करते, हे सगळं म्हणजे जेव्हा स्वतःवर येतं तेव्हाच ते आपल्याला कळतं, हे खरं आहे म्हणजे. तर मग मी तेच सांगते तुम्हाला की म्हणजे तेव्हा आम्हाला असं मला कळायचं नाही की आम्हाला कळायचं नाही, पण ती सगळं करायची आणि बिचारी म्हणायची पण की पोळी करताना वगैरे म्हणजे तव्यामध्ये तिला 2-2 पोळ्या दिसायच्या असे बोलायची. पण ठीक आहे, तर जे आहे ते तर केलंच पाहिजे, असं असतंच, ह्यालाच आयुष्य बोलतात. आणि मग हे बघा आम्ही असं छान दिवस घालवला. तुम्हाला दसऱ्याच्या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आणि गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, समृद्धी आणि चांगलं आरोग्य देव.
तर ठीक आहे, तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर चॅनलवर नवीन असाल तर. ब्लॉगमध्ये बाय.